मध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे काही ठिकाणच्या नद्या दुथडी भरून वाहायला लागल्यात। काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत। जुन्या पुलाच्या कठड्यापर्यंत पाण्याची पातळी वाढलेली असून धोक्याच्या पातळीवरून कुंडलिका नदी वाहते आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगडचे रॉक कुंडलिका नदी उभा आहे आणि काल 2 दिवस पाऊस पडत असल्याने सकाळपर्यंत या ठिकाणी 9 वाजेपर्यंत ते 2 ते 3 फूट पाणी कमी होता, परंतु आता नदीची पातळी धोक्याच्या पातळीवर गेलेली आहे आणि याच नदीच्या पुलावर जुन्या नदी पुलावरून 2 ते 2.5 फूट पाणी उंचावून वाहत आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण पाणी हा जो जुना पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण नागरिक या इथे सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत। हे कधी पाहिलं संपूर्ण जी काही पावसाची वर घाटमध्ये जो पाऊस पडलेला आहे त्याचा पाण्याची पातळी वाढली। अशातच जो बिरा डॅम आहे या ठिकाणचा एक दरवाजा उघडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्याच्यामुळे संपूर्ण हा पाणी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढलेला आणि एकंदरीत पाहिलात तर या ठिकाणी संपूर्ण हा जो पाणी आहे हा नदी कुंडलिका नदी दुसरी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे। आपण पाहिलात तर संपूर्ण नागरिक आहेत या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने ते सगळे बघण्यासाठी आलेले आहेत आणि हा संपूर्ण पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी ह्या पुलावर जाणार आणि हा जो खालचा जो ब्रिज आहे हा सुरक्षेच्या कारणाने पूर्णपणे बंद केला आहे। तर वरचा जो चालू होता आतापर्यंत तोही सुद्धा पूल बंद करणार। आपल्यासोबत लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील आहेत। आपण त्यांच्याकडे अधिकची माहिती कशा पद्धतीने या ठिकाणी सिच्युएशन जी बंदी घालण्यात आलेली आहे। आधीच सांगितलं होतं की याचं पाणी सोडणार आहेत डॅमचं, त्यासाठी आम्ही आधीच सुरक्षेच्या दृष्टीने हा पहिला छोटा ब्रिज आम्ही बंद केलेला आहे आणि त्याच्यानंतर